बाळांना आवडीने खाल्ले ना तर आईला पण असं समाधान वाटतं. आणखीन प्लस म्हणजे आईचं सुद्धा पोट भरतं. जसं काहीसं झालं होतं. रामकृष्ण हरी मंडळी, मी आज रुद्रसाठी मस्त असं हिरव्या मुगाचे आणि पालकाचे पॅनकेक्स, मोड आलेले मूग घेतले आणि सोबतच 4-5 पालकाचे पाने घेतले. त्यात टाकली हिरवी मिरची, 1 लसणाची पाकळी, थोडंसं जिरं आणि अद्रक आणि थोडं कढीपत्ता आणि त्यात 2 चमचे रवा टाकला. त्यात थोडं पाणी टाकून चांगली असं बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घेतली. पेस्ट बनवल्याच्या नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडं काळी मिरीचं थोडं पावडर टाकलं. मग काय थोडं मिक्स करून घेतल्यानंतर ना तवा गरम झाला, तव्यावर थोडं टाकलं तेल किंवा तूप टाकू शकता. मग छोटे छोटे छानसे असं पॅनकेक करून घेतले, म्हणजे रुद्रला पण छानसं हातानं खायला येईल म्हणून घेतलं. मस्त आणि टेस्टला सुद्धा खूपच छान होतं असे पालकाची केल्यानंतर. मग काय थोडंसं तीळ टाकलं, दिसायला पण छान दिसलं आणि कॅल्शियम पण असतं म्हणून त्यासोबतच तीळ पण थोडं गार्निशिंग करून तिळीनं. मग का 5 मिनिट छानसं असं परतून घेतलं, दोन्ही बाजूने प्लेटमध्ये काढून घेतलं. मग काय रुद्रसाठी की मस्त असं पालकाचे पॅनकेक तयार झाले आणि पाहू शकता किती सॉफ्ट झाले होते आणि खायला खूपच टेस्टी आणि मऊसूत मस्त असं छान झाले होते. गरमागरम तर खूपच छान. हे मी रुद्रला टिफिनमध्ये देणार होते, म्हणजेच रुद्र अंगणवाडी शाळेत जातो ना सोबतच, त्यासाठी मग त्याला खायला देणार होते. मग काय तिथे बसून रुद्रनी काम मस्त मज्जा करून खाल्ली. आईचं खरं समाधान तर तिचं बाळ पोट भरून जेवल्यात आणि सुखात आणि आनंदात राहिल्यावरच असतं ना. मग काय मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि रेसिपी कशी वाटली हेही सांगा. तोपर्यंत बाबा.